आपण जर त्याचे FAQs बघितले साईटवर जाऊन, तर त्यात एके ठिकाणी आपण जे बोललात एस्क्रो अकाउंट, त्याचा त्यांनी स्पष्ट क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की हे अकाउंट एस्क्रो अकाउंट असणार नाही. जरी त्यासारखं सिमिलर असलं तरी एस्क्रो अकाउंट असणार नाही. एस्क्रो अकाउंटचा अर्थ असा होतो की एखाद्या अकाउंटमधले पैसे हा एकच माणूस एकटा स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे काढू शकत नाही. 2 किंवा 3 लोकांच्या संमतीशिवाय ते काढता येत नाहीत. तर या अकाउंटमधनं पैसे काढताना या 3 जणांचं सर्टिफिकेट पाहिजे, बरोबर आहे. परंतु मी जर बँकर असेल, माझ्या बँकेत तुम्ही अकाउंट असेल आणि तुम्ही जर उद्या माझ्याकडे विड्रॉवलचा चेक दिला, तर बँकर म्हणून मी तुम्हाला विचारणार नाहीये की हे 3घांनी सर्टिफाय केलेलं आहे का. पण जेव्हा तुम्ही पैसे विड्रॉ कराल ते तुमच्या रिस्कवर असतील. पुढे जर असं कळलं की हे पैसे तुम्ही सर्टिफिकेट शिवाय विड्रॉ केलेले आहेत, तर तुमच्यावर ॲक्शन होईल. तेवढ्यापुरतंच ते एस्क्रोशी सिमिलर आहे. अदरवाईज इट इज नॉट अन एस्क्रो अकाउंट इन अ स्ट्रिक्ट लीगल अँड टेक्निकल सेल. आणि फ्लॅट परचेसरची परवानगीची तर अजिबातच गरज नाही आहे. नंतर तुम्ही अकाउंटमधनं पैसे काढल्यानंतर यू विल बी आन्सरेबल फॉर सच विड्रॉवल्स. त्यावेळेला जर तुमचं चुकीचं ठरलं तर यू विल बी ॲक्शनेबल. ओनली टू दॅट एक्सटेंट इट इज देअर.